ज्या संतांच्या हातातला देव नैवेद्य खातो त्यांना संत म्हणायचं. त्यांना कोणतं संत म्हणायचं? नामदेव महाराज. बरोबर आहे. आता इथं विचार आम्हाला असा करायचा आहे, नामदेवराय भगवंताच्या दारात गेल्यानंतर भगवंताला काय म्हणाले आणि आपण काय म्हणतो, फक्त आता विचार करायचा आहे. आपण काय म्हणतो? जर घरामध्ये नैवेद्य केला, आपल्याला जेवण्यासाठी केवढी मोठी पोळी असते आणि भगवंताला नैवेद्य दाखवण्यासाठी केवढी पोळी असते. ज्याचा त्याने विचार करायचा. आपल्याला विस्तार जास्त करायचा नाही. सगळ्यातलं थोडं 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 पदार्थ त्या नैवेद्यावरती टाकलं जातं. एवढा एवढा छोटासा नैवेद्य असतो. पण इथपर्यंत ठीक आहे महाराज. पण आपण काय म्हणतो? घरची आई सांगते लेकराला, लेकरा पोरा तेवढं जा आणि नैवेद्य काय म्हणतो? नैवेद्य दाखवून ये. असंच ना? नैवेद्य दाखवून ये. पण आई लेकराला काय सांगता? लेकरा ही नैवेद्य घे, पण देवानं खाल्ल्याशिवाय माघारी येऊ नको. खरंय की काकडे? बरोबर आहे ना? देवानं खाल्ल्याशिवाय माघारी येऊ नको असं मला आजपर्यंत कुणी शिकवलं का? नाही. काय शिकवलं? जा मंदिरात जा, एवढासा नैवेद्य घे आणि नैवेद्य दाखवून माघारी आण. पुढं काय म्हणते? दाखवून माघारी आण. आणि नामदेवरा काय म्हणले होते? देवा तुला नैवेद्य खावाच लागेल आणि ज्याच्या हातून नैवेद्य खाल्ला त्या संतांना संत म्हणायचं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग महाराज नामदेव महाराज कीर्तन करण्यासाठी गावातून दुसऱ्या गावाला गेले आणि गावात दुसऱ्या गेल्यानंतर त्यांची झोपडी जळत होती. काय होती? झोपडी जळत होती महाराज. आणि झोपडी जळत असताना गावातली सगळी मंडळी जमा झाली आणि जमा झालेल्या मंडळीनं काय केलं? नामदेव महाराजांच्या झोपडीचं जेवढं जेवढं काही साहित्य बाहेर काढता येतंय तेवढं काढण्याचा प्रयत्न केला. पण कोणतं साहित्य त्या जाळातून बाहेर काढता आलं नाही. पण दोन वस्तू मात्र त्या गावकऱ्याने बाहेर काढल्या. कोणत्या दोन वस्तू बाहेर काढल्या? एक नामदेवरायांची झोपण्याची गादी आणि अंगावरती घेण्याची शाल. त्या दोन वस्तू फक्त गावकऱ्यांनी बाहेर काढल्या. नामदेव महाराज गावातून दुसऱ्या गावातून त्यांच्या घराजवळ येताना बघितलं तर आपली स्वतःची झोपडी जळताना त्यांनी बघितली. महाराज जळाल्यानंतर नामदेवराय आले आणि फक्त त्या झोपडीच्या समोरून उभा राहिले. गावातली सगळी माणसं त्यांच्या जवळ आली आणि नामदेवरायला सांगतात, नामदेवराया आम्ही सगळ्या वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण काढता आल्या नाहीत. फक्त दोन वस्तू बाहेर काढल्या. कोणत्या? एक झोपण्याची गादी आणि अंगावरती घेण्याची शाल. नामदेवरायांनी त्या दोन वस्तूकडे बघितलं आणि बघितल्यानंतर त्या दोन्ही वस्तू आपल्या जवळ घेतल्या आणि दोन्ही वस्तू परत त्याच जाळात टाकल्या. काय केल्या? त्या जाळात टाकून दिल्या. मग गावकरी महाराज चिडले आणि गावकऱ्यांनी म्हणले, आम्ही एवढा अट्टहास करून दोन्ही वस्तू बाहेर काढल्या आणि तुम्ही त्या दोन्ही वस्तू जाळ्यामध्ये टाकून दिल्या. गावकरी चिडले आणि गावकऱ्यांनी सांगितलं आता यांच्यावर लक्ष नाही द्यायचं. कडाक्याची थंडी होती. मग नामदेवराय एका आंब्याच्या झाडाखाली महाराज झोपायला गेले. कडाक्याची थंडी आहे. गावकऱ्यांनी विचार केला, काय जसं जसं होईल तसं होईल महाराज. पण विचार करा, नामदेवराय आंब्याच्या झाडाखाली झोपले. महाराज झोपल्यानंतर त्या पांडुरंगाला काळजी आहे. पांडुरंगाला वाटलं की माझा भक्त थंडीमध्ये कुडकुडतोय महाराज. तो पांडुरंग आपली जागा सोडून नामदेवरायांजवळ आले आणि आल्यानंतर आपल्या भक्ताला बघितलं आणि जिथं झोपले होते ना महाराज, त्या झोपलेले असताना त्यांच्या अंगावरती महाराज मखमली शाल टाकली. काय टाकली? मखमली शाल टाकली आणि ज्या ठिकाणी झोपडी जळत होती त्या ठिकाणी नवीन झोपडी बांधली. महाराज कुणी बांधली? त्या पांडुरंगाने बांधली. आणि पांडुरंगाने अलगत नामदेवरायांना उचललं आणि ज्या ठिकाणी नवीन झोपडी बांधली ना महाराज, त्या झोपडीमध्ये जाऊन शांत झोपवलं. सकाळ झाली, 5 वाजले. सगळे गावकरी आले महाराज आणि 4-2 गावकरी महाराज असतात. बघूया नामदेवरायांचं काय झालं. आले बघतात तर काय, जिथं झोपडी जळत होती तिथं नवी झोपडी तयार झाली होती. दारातून डोकावून बघितलं महाराज. बघितल्यानंतर काय तर नामदेवराय शांत झोपलेत आणि नामदेवरायांच्या अंगावरती मखमली शाल आहे.
गावकऱ्यांनी नामदेवरायांना उठवलं महाराज, आणि उठवल्यानंतर गावकरी सांगतात अहो आम्हाला पण अशी झोपडी बांधून द्या. त्यावेळेस नामदेवरायांचं वाक्य आहे, हे सगळं घडण्यासाठी आधी स्वतःच घर जाळावं. काय म्हणले? आधी स्वतःच घर जाळावं लागतं. आणि यातून आपण विचार करायचा आहे महाराज. पांडुरंग त्या नामदेवरायांजवळ आले, भक्ताजवळ आले. नामदेवराय म्हणतात स्वतःच घर जाळावं लागतं. आपण विचार करायचा, आपल्या मनातील अहंकार जाळावा लागतो. तेव्हा देव सुद्धा आपली जागा सोडून भक्तापर्यंत येतो.